छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं। मात्र हे यश चुकीच्या पद्धतीने मिळालं असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी आज क्रांती चौकामध्ये ईव्हीएम हटाव संविधान लोकशाही आणि देश बचाव रॅलीचं आयोजन केलं होतं। ईव्हीएम रूपी राक्षसाने संविधान विरोधी शक्तीला सत्ताधारी बसवण्याचा प्रयत्न केला असून ईव्हीएम ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा अट्टहास का, असा प्रश्न विचारत आंदोलकांनी देशाच्या राष्ट्रपतींना याबाबत योग्य आदेश देऊन लोकशाहीचं संरक्षण करावं अशी मागणी केली आहे। निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या या मशीन यंत्राद्वारे या राज्यातलं जे देशातलं जे RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीनं आमच्या ईव्हीएम मशीनद्वारे आमच्या मतामध्ये हेराफेरी करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलेलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनतेच्या मतावर निवडून न आल्यामुळं, निवडून न येता ते फक्त ईव्हीएम मशीनमुळे आलेलं आहे। आणि त्यामुळे 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जाती निवाडा जाहीर झाला होता, त्या जाती निवाड्यामध्ये आमचा मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला होता। तो मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने संघ करीत आहे। म्हणून आम्ही आज या ईव्हीएमची होळी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये देशभरात आम्ही आंदोलन सुरू करीत आहोत।